सरकार हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, ये सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। 1 वर्ष पूर्ण झालं, भिडेवर कुठलीही कारवाई झाली नाही। उलट भिडेच्या सभा या पोलीस प्रोटेक्शन मध्ये व्हायला लागल्या। डिपार्टमेंटने याची नोंद घ्यावी। आयबीचा कॅमेरा, तुमचं बॉडी लँग्वेज मला चांगलं कळतं की कोणता कॅमेरा डिपार्टमेंटचा आहे, कोणता कॅमेरा आमचा आहे। त्यामुळे आयबीच्या कॅमेऱ्याने हे छानपैकी रेकॉर्ड करावं की भिडेमुळे एवढी मोठी दंगल घडली, ज्याचे देश आणि जगभरात पडसाद उमटले। त्या भिडेच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये सभा होतात। सुषमा अंधारे असेल, आमचा भाऊ रावण असेल, कुठल्या दंगली घडल्या म्हणून तुम्ही त्यांच्या सभेच्या परवानग्या नाकारता? आमच्या सभेने कुठे दंगल घडली, कुठे गोंधळ झाला याचं एखादं उदाहरण त्यांनी दाखवलं पाहिजे। 1 तारखेला भीमा कोरेगावची मानवंदना, 28 तारखेला शिक्रापूर पोलीस स्टेशनने मला नोटीस दिली आहे की तुम्ही भीमा कोरेगावच्या परिसरात येऊ शकत नाही। मी 28 ची नोटीस घेतली, प्रेमपत्र घेतल्यासारखी ठेवली। 29 तारखेला नोटीस लोणीकम पोलीस स्टेशनची, तुम्ही या परिसरात दिसू शकत नाही, वाघोलीच्या पुढे तुम्ही यायचंच नाही। मी घेतली नोटीस, ठेवली। 30 तारखेला नोटीस खडकी पोलीस स्टेशनची, तुम्ही चाकण मार्गे निघू शकत नाही। मी नोटीस घेतली, ठेवली। 31 तारखेला त्यांची नोटीस, रात्री उशिरा, माझा भाऊ इकडे थांबलाय विशाल गुप्ती। 31 तारखेला रात्री उशिरा मला विश्रामवाडी म्हणजे त्या एरियातलं पोलीस स्टेशन सांगतं तुम्ही पुण्यात राहू शकत नाही। अरे माझं घरच पुण्यात आहे, काय आता घर उठवतो का काय? आणि एका निहत्या बाईची तुम्हाला एवढी भीती का वाटावी? मी माझ्या आयुष्यात कधी सदा मच्छर मारला नाही, मी कुणी तडीपारीतला गुंड नाही, मी कुणी हप्तेखोर कुणी माणूस नाही, मी कुणी पावत्याफाड कार्यकर्ता नाही, मी कुणी माहिती अधिकारचा चुकीचा वापर करून ब्लॅकमेल करणारा माणूस नाही, माझ्यावर एकही क्रिमिनल बॅकग्राऊंडची केस नाही। मग माझ्यासाठी इतक्या नोटिसा काय आल्यात त्यांच्या आणि कशासाठी? आजचं वातावरण जरी बघितलं की मुंबईमध्ये चंद्रशेखर रावळ एका संघटनेचा अध्यक्ष असेल, या संघटनेचे तसे बघितले तर महाराष्ट्रातले पदाधिकारी आणि एकूण बघता जशा अनेक संघटना आहेत तशी एक भीमाआर्मी संघटना आहे। बस म्हणजे फार तर फरक एवढा की एक संघटन यूपीत सुरू होतं, त्याची शाखा महाराष्ट्रात निघते, याच्या पलीकडे फार काही विशेष नव्हतं। सरकारने त्याला इतकं ग्लोरिफाय करून, सरकारने ही गोष्ट इतकी मनावर घेऊन इथलं सामाजिक स्वास्थ्य का बिघडावं, का इतकं वातावरण का बरं त्यांनी घडून करावं? अडचण कुठे आहे, काय प्रॉब्लेम आहे सरकारचा? मी बोलायच्या आधी जो आमचा भाऊ सारीपुत्र ढोले जी घोषणा देत होता, कदाचित काहींनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कि ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। हे अवघड केलं। आपण एकदा आधी घोषणा देऊया, मग पुढे सुरू करूया। हा, तुम्हाला काय म्हणायचंय? पुलिस को आगे करती है। ये सरकार हमसे डरती है, 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 सरकार हमसे डरती है। बाबासाहेबांनी सांगितले व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी खून खराबा करण्याची गरज नाही। जी मंचावरची भाषणं चालू होती ना, काटेंगे मारेंगे याव करेंगे त्याव करेंगे, नेवर बुद्धाज फिलॉसॉफी नेवर अलाउड अस, नेवर। हा आमचा मार्ग नव्हे। बाबासाहेबांनी जेवढी आंदोलनं केली ती सगळीच्या सगळी आंदोलनं शांततेच्या मार्गाने केली। ते 14 तारखेचं आंदोलन असो की ते महाडच्या ते कलाराम मंदिराचा सत्याग्रहाचं आंदोलन असो किंवा संविधान लेखन असो, पण तेव्हा बाबासाहेब सांगत होते की अरे जर तुम्हाला व्यवस्था परिवर्तन करायचे असेल तर ते व्यवस्था परिवर्तनासाठी मी तुमच्या हातात एक अमोघ शस्त्र देत आहे। ते अमोघ शस्त्र म्हणजे तुमच्या हातातला मताचा अधिकार, तो अधिकार वापरा आणि बॅलेट बॉक्स मधून तुम्ही तुमचं परिवर्तन करून दाखवा। आरडाओरडा करून परिवर्तन होत नाही, आरडाओरडा करून फक्त गोंगाट करता येतो। परिवर्तन करायचं असेल तर आमच्याकडे संविधानिक लोकशाहीचा मार्ग आहे। त्या संविधानिक
म्हणू शकतो. ही जी पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने दमन यंत्रणा वापरते, माझा राग पोलीस कर्मचाऱ्यांवर अजिबातच नाही. दे आर जस्ट डुइंग, दे आर जस्ट इम्प्लिमेंटिंग व्हॉट दे हॅड. जे गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी ऑर्डर दिलेले आहेत त्या ऑर्डर ते फक्त फॉलो करतायत. त्यांच्या गर्दीच्या आतला आपल्यासारखाच माणूस आहे, त्यांच्यावर आमचा राग असायचाच कारण नाही. पण मला ते तसे का वागतात? कारण कायदा जरी आमच्या बापाने लिहिला असला तरी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बापाच्या अवलादी अजून तयार झालेल्या नाही. हा खरा मुद्दा. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बापाच्या अवलादी जेव्हा तयार होतील तेव्हा खरी आमच्या प्रश्नांना वाचा फुटेल. बरोबर, त्यासाठी आम्ही काही प्रयत्न केलेत का? त्या दिशेने आम्ही काही पावलं टाकली आहेत का? तर त्या दिशेने आमचं पाऊलच दिसत नाहीये. आमचं पाऊल कुठे आहे? आम्ही आहोत बॅनरवर, आम्ही आहोत होर्डिंगवर. हे आमची लय चिकार बॅनर आहे. मोबाईल एकाचा, गॉगल दुसऱ्याचा, फोटो तिसऱ्याचा आणि बिलकुल चौथ्यानं दिलेला असते. बिलकुल चौथ्यानं दिलेला असते. हे अवघड कार्यक्रम दादा हो, समजून घ्या, डोकं शांत ठेवा, विचार करा, तुम्ही ठरवा, तुमच्या आजूबाजूला बघा. RSSचं कधीही कुठेही दिसत नाही. RSSच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचं बॅनर नसतं. RSSच्या एखाद्या पदाधिकाऱ्याच्या निवडीचे, खरं म्हणजे हे एका अर्थाने स्तुती झाली RSSची, पण माझ्या माणसांना कसं सांगायचं माझ्या लक्षातच येत नाही. त्यांचं कुठेच बॅनर लागलेलं नसतं, पण संघटन एक नंबर असतं. संघटन जबरी अंडरग्राऊंड काम करतात. आपला काय प्रॉब्लेम आहे? आपलं जरा जयंती, जरा माहोल, जरा वाढदिवस, लगेच बॅनर. भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. भाऊची बायको दुसऱ्याच्या वावरात खूप आहे. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादाच्या घरची लाईट कट केली, बिल भरायला पैसेच नाही. अशाने चळवळी उभ्या राहत नाही रे राजेंद्र. तुमची बहीण कधी प्रेमाने, कधी समजावं, कधी गंभीरपणे, कधी मुश्किलीने, कधी रागावर, परंतु ही माझी भावंड फार कुठेतरी भरकटत चालली आहे असं वाटतं. म्हणून इतक्या आजीजीने सांगायचा प्रयत्न करते, आंदोलनाचे इव्हेंट होता कामा नये, आंदोलनाचे इव्हेंट केले जात आहेत. हे फार अवघड आहे, ते नाही झालं पाहिजे. दादा डोकं शांत ठेवूया आणि थोडं संघटन पातळीवर काम करूया. येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुन्हा तुमच्याकडं असेच काही भामटे येणार आहेत. या भामट्यांना काही प्रश्न विचारा, प्लीज विचारा. या भामट्यांना ते जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना हे नका विचारू की साहेब आमच्या समाज मंदिराचा छत कधी पडणार आहे. अमोदेव, दुसरी महत्वाची काम आहेत ते त्यांनी बाजप्ता करावा लागेल, बाय रूल करावा लागेल. तर त्यांचं कामच आहे, ते काही उपकार करत नाही. तुमच्याकडे एखादा भामटा आला इलेक्शन मध्ये तर त्याला हे विचारू नका साहेब ते स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल कधी होईल, सोडून द्या. आज तुम्ही जगतानाचे प्रश्न सुटले नाही तर मेल्यावरचा कंपाऊंड काय बाजून घेताय? जगतानाचं बोला काय ते. तुमच्याकडे भामटे आल्यावर यातला एकही प्रश्न विचारू नका. तुमच्याकडचे भामटे आले तर त्यांना एकच प्रश्न विचारा, ते कुठल्याही पक्षाचे येऊ, ते कुणीही येऊ. हा फार जबाबदारीने म्हणते, ते कुणीही येऊ, कुणीही येऊ. ते सुनील गायकवाड येवो, ते विनोद तावडे येवो, की पंकजा मुंडे येवो, की निलंगेकर येवो, त्यांना एकच प्रश्न विचारावा लागेल की साहेब आम्हाला बाकीचं काहीच सांगू नका, आम्हाला दोनच प्रश्नांची उत्तरं द्या साहेब. की काय तुमची लेकरं ज्या शाळेत ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतात त्या शाळेत त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळणार आहे का? हे महत्वाचं आहे. आणि त्यांना दुसरा प्रश्न विचारूया की साहेब आमच्याकडे आल्यावर लय तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब करता, तुम्हाला लयच प्रेमाचं भरता येतं साहेब. आमच्याकडे आल्यावर तुम्ही निळी बिळी लावून घ्यायला तयार होता साहेब, तुम्ही लय बाबासाहेबाच्या संविधानाचे भोगते आहात. मग काय तुम्ही तुमच्या नंतरचा वारसदार म्हणून आमच्यातल्या कुणाला निवडणार आहात का? कारण अडचण काय आहे, गोपीनाथरावजी झाले की पंकजाताई झाल्या की प्रीतमताई झाल्या की अजून काय त्या यशस्वीताई, पण त्यांची लागावच सगळ्यांची. बाळ ठाकरे झाले की उद्धव ठाकरे झाले की राज ठाकरे झाले की आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिष्ठा ठाकरे. अरे तुम्ही कुठे आहात? काही सतरंजा उचलला तर तुमचा जन्म जाणार आहे का? ह्याच्या पलीकडे नाही का तुमची काही?
ती कमान आदित्य ठाकरे नावाच्या एकाच माणसाच्या हातात का येते? या महाराष्ट्रामध्ये एकही जण इतक्या लायकीचा नसतो का? कारण असं आहे दादा हो, त्यांना इथे समता नको आहे, त्यांना इथं संविधानवाद नको आहे, त्यांना पिढी दर पिढी फक्त आणि फक्त आमच्यावर सत्ता गाजवत द्यायचं आहे. आणि आम्ही इतके येडे आहोत की आम्हाला वाटतं की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ आम्ही आरडाओरडा केला की आम्ही लय मोठा तीर मारला. प्लीज प्लीज या भ्रमात राहू नका, जागे व्हा, थोडं डोकं लावा. तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असते, हे की सगळ्यांकडे असते. त्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये नुसते किस यू, मिस यू, मॉर्निंग, नाईट, स्वीट ड्रीम असे मेसेज टाईप करण्याच्या ऐवजी त्याच्यातलं गुगल स्टार्ट करा आणि गुगल मध्ये जाऊन जरा मराठी टाईप करा. काय टाईप करा? फक्त एवढंच टाईप करा, चौकीदार ही. पोलिसांना जर असं वाटलं असेल की चंद्रशेखर रावणला आम्ही काढून दिलं तर आम्ही लय मोठं काम केलं, आता त्याच्या धापड वाघिणी तर हा सगळा हिशोब. तुम्ही आमचा एक भाव घालून देताना व्याजासकट हिशोब चुकता केला. साहब के बच्चे हैं और इतनी आसानी से हार नहीं मानेंगे हम. अगर हमारे देश के प्रमुख ने हमें कहा था कि मैं इस देश का प्राइम मिनिस्टर नहीं, मैं इस देश का चौकीदार हूँ, तो भैया चौकीदार ही चोर कैसे निकलता है? आम्हाला कळत नाही. आम्ही आमच्या देशाचा पंतप्रधान निवडलाय की सगळ्या जगाचा समन्वयक निवडलाय? हे भारतात कमी आणि जगात जास्त आहे. नुसतं फिरणं आणि मुलं कधी फिरलंय का नाही? किती फिरावं आमच्याच पैशावर, किती दौरे. आजच्या लोकसत्तेची बातमी आहे, व्हॅलिड बातमी आहे की प्रधानमंत्र्यांच्या दौरे आणि कार्यक्रमांच्या नुसत्या जाहिरातीवर हॉटेलिंग खर्च याच्यात लिहिलेला नाही. नुसत्या जाहिरातीच्या खर्चावरती 2130 करोड रुपये खर्च झाले आतापर्यंत. हे आमचे पैसे आहेत, आम्ही भरलेल्या टॅक्सचे पैसे आहेत. आमच्या पैशावर तुम्ही मजा मारता आणि इथला कुठलाही प्रश्न सोडवत नाही. मोठ्या सभेमधून आमच्या पंकजा मॅडम असं म्हणाल्या की बीडची होम मिनिस्टर मी आहे, बीडचं गृह खातं माझ्या हातात आहे, बीड मध्ये मी सांगते ते होतं. जर असं असेल की बीड मध्ये तुम्ही सांगता ते होतं आणि बीडच्या होम मिनिस्टर तुम्ही आहात मॅडम, तर बीड मधले बेकायदेशीर धंदे अजूनही का बंद होत नाही? बीड मधली गावठी दारू असो किंवा बीड मधले दारू मटक्याचे अड्डे असो ते का बंद होत नाहीत? जर तुम्ही तिथल्या होम मिनिस्टर आहात तर तुमच्या शहरामध्ये परळीमध्ये संध्याकाळी 7 नंतर पोरींना सहसा एकटीला घराबाहेर पडणं अशक्य होतं. ही दहशत तुमच्या मतदारसंघात कशी तयार होते? प्रत्येक जण आपापल्या परीनं खोटं बोल पण रेटून बोल करतोय. इथले खासदार काही बोलत नाहीत, हा त्यात अजून एक बरा भाग आहे. ते बिचारा काहीच बोलत नाही. त्याला माहिती आहे की लोकांना देशमुखाची जिरवायची होती म्हणून लोकांनी आपल्याला निवडून दिले. त्याला माहिती आहे, त्याला ही माहिती आहे की त्याला लई कळत होतं म्हणून निवडून दिलेलं नाही. लोकांच्या मनात देशमुखांबद्दल राग होता म्हणून लोकांनी निगेटिव्ह वोटिंग केली, निवडून दिलं. ही खरी फॅक्ट होती. त्यामुळे त्यांना काही फार बोलावं लागत नाही. दादा हो, पण आपली अडचण काय आहे? आपली अडचण अशी आहे की सखा पाटील गेला तर तुका पाटील, आणि तुका पाटील गेला तर सखा पाटील. आपण नुसते पिसले जातोय ना. आपलं काय आहे या सगळ्यांमध्ये? दादा हो, मी फार जीव जाऊन तुम्हाला सांगते. त्याचं कारण अगदी सरते शेवटी सांगते. त्याचं कारण असं आहे की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368 वी हॅव कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसिजर अँड ॲज पर आवर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसिजर भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब असं सांगतात की जरी मी हे संविधान तुम्हाला दिलं असलं तरी काल परत्वे या संविधानात काही बदल तुम्ही करू शकता. हे बदल करण्यासाठी कलम 368 ची तरतूद बाबासाहेबांनी त्यात केली. ही 368 ची तरतूद सांगताना ते म्हणतात की याचं फ्रेमवर्क ठरलेलं आहे, त्याच्यातले छोटे मोठे बदल होऊ शकतात. 368 अ नुसार तुम्ही साधे बदल करू शकता. साधे बदल म्हणजे काय की पार्लमेंट मध्ये तिकडे 544 खासदार आहेत. 544 पैकी समजा 200 खासदार हजर असतील, 101 लोकांनी यस म्हटलं तरी सुद्धा कायदा होऊ शकतो साध्या विषयांवरचा. हे झालं 368 अ. 368 ब मध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला 2 राज्यांचे 2 नद्यांचे धरणांचे प्रश्न असतील तर 368 ब कडे म्हणजे काय 544 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. म्हणजे कसे की कर्नाटक बेळगाव सीमा प्रश्न असेल, अलमट्टी धरणाचा वाद
असेल, कावेरी पाणी प्रश्न असेल तर 368 ब म्हणजे किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. आणि तिसरं, जर तुम्हाला ही घटनाच मान्य नसेल, जर तुम्हाला या घटनेचं स्ट्रक्चरच बदलायचं असेल, तर हे स्ट्रक्चर बदलायचं असेल तर 1973 ला गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्याचा खटला, किंवा जे केशवानंद भारती खटला, किंवा सुप्रीम कोर्टने दिलेले निर्णय, केडायसींनी मांडलेली मतं, नानी पालखीवालांनी मांडलेली मतं, भाऊ लय वाकडा झालं, नानी पालखीवालांनी मांडलेली मतं, या सगळ्या मतांचा विचार करता या सगळ्या मतांना एक सार झाला आणि फ्रेमवर्क सांगितलं, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क. फ्रेमवर्क काय सांगितलं? 4 गोष्टी म्हणजे घटना बदलणं आहे. भीमसैनिका हो, डोकं शांत ठेवा आणि नीट समजून घ्या. 4 गोष्टीत बदल करणे म्हणजे घटनेचा बदल करणे आहे. का पोलीस मागे लागतात? का सरकार नोटीस देतं? का ठिकठिकाणी सभेला बंदी येते? याचं कारण 4 गोष्टी बदलणं म्हणजे घटना बदलणं आहे. त्यातलं क्रमांक 1, या देशाचे नाव भारत 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 असेल. या देशाचे नाव हिंदुस्थान असणार नाही. हे जसे आम्ही हिंदुत्ववादी सगळ्या संघटनांना सांगतोय तसे आम्ही आमच्या ओवैसी साहेबांनाही सांगावे लागेल की साहब हिंदुस्तान शब्द का प्रयोग मत कीजिए, इस देश का नाम भारत है. कारण हिंदुस्तान म्हटल्यावर एकाच धर्माचा उल्लेख होतो. इथे जसे आम्हाला तमाम हिंदू भावंडांबद्दल आमच्या मनात आदर आहे, प्रेम आहे, सन्मान आहे, पण जसा हा देश हिंदूंचा आहे तसा तो मुसलमानांचा आहे, शिखांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, जैनांचा आहे, बौद्धांचा आहे. त्यामुळे हिंदुस्तान शब्दाचा प्रयोग चालला नाही. जे कुणी असा प्रयोग करतात ते अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत, ते बेकायदेशीर वक्तव्य करतात. आम्हाला नोटिसा बजावणाऱ्या डिपार्टमेंटने लॉ अँड ऑर्डरची ग्वाही देत असा पक्षपातीपणा करू नये. हिंदुस्तान शब्दाचं उच्चारण करणाऱ्या लोकांना आधी विचारावं की ते किती कायद्याचं पालन करतात. कारण मंत्रिपदाची नोटीस घेताना, शपथ घेताना, अगदी प्रधानमंत्री मोदी सुद्धा शपथ घेताना म्हणतात मैं भारत के संविधान को साक्षी मानकर. ते हिंदुस्तान के संविधान को म्हणत नाही, कारण कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेज काय आहे? मैं भारत के संविधान को साक्षी मानकर. या देशाचं नाव भारत असेल ते कधीही बदलू शकत नाही. कोणी बदलायचं असेल तर वर 272 खासदार आणि खाली किमान निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या विधानसभाच्या आमदारांनी यस म्हणावं लागेल. किमान निम्म्या विधानसभांच्या आमदारांनी तो कायदा पारित करून घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या तिघांमध्ये बेकायदेशीर होती. कारण आम्हाला लोकपालाच्या माध्यमातून इथं पार्लमेंटरी डेमोक्रेसी घालून इथं प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आणायची होती. ज्यांना अध्यक्षीय लोकशाही आणायची होती त्यांनी ही नाटकबाजी केली. तिसरा मुद्दा सांगितलाय, मूलभूत हक्कांवरती गदा आणणारा कुठलाही कायदा करता येणार नाही सरकारला. मूलभूत हक्क काय आहेत? मूलभूत हक्कामध्ये पहिला अधिकार सांगितला कलम 14 सगळ्यांना समानता, कलम 15 भेदभावास प्रतिबंध, कलम 16 सर्वांना सर्व ठिकाणी समान प्रवेश, कलम 17 भेद कुणालाही अस्पृश्यता निवारणाच्या संबंधाने कायदा सांगितला, कलम 18 पदव्यांचे रद्दीकरण, कलम 19 मध्ये पुन्हा 6 स्वातंत्र्य सांगितले. 7 पैकी 1 रद्द झालं, 31वी घटना दुरुस्ती, 6 शिल्लक राहिले. 6 मध्ये पुन्हा सांगितलं गेलं बोलण्याचा अधिकार, मी बोलू शकते, मला अधिकार दिलाय घटनेने. सभा घेण्याचा अधिकार, तुम्ही इथे जमलाय, मला कायद्याने तो अधिकार दिलाय. संघटना स्थापन करण्याचा अधिकार, युवा भीमसेना इथे उभी राहते, गणराज्य संघ उभा राहतो, भीम आर्मी उभी राहते. या सगळ्या सामाजिक संघटना ज्या स्थापन होतात कलम 19 नुसार स्थापन होतात. संघटना स्थापन करण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून येतात, मुद्रण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, हा अधिकार आम्हाला कलम 19 ने दिला. आणि सांगितलं गेलं की हा अधिकार तुमचा कुणीही हिरावून घेणार नाही. दादा हो, कलम 17 ने जे अस्पृश्यता निवारण सांगितलं त्याच कलम 17 वर आधारित या देशात 1989 ला अॅट्रॉसिटीचा ऍक्ट आला. आणि अॅट्रॉसिटीचा ऍक्ट हा मूलभूत हक्कांवरचा आहे. कायदा सांगतो की तुम्हाला हे कायदे बदलता येणार नाही. जे जे कलम 12 आणि 35च्या आतला आहे यातलं तुम्हाला काहीच बदलता येणार नाही. आणि ते शेवटी 4थी बाब सांगितली, मी जे सांगतोय ती प्रोसेसच बदलता येणार नाही. आता तुम्ही विचार करा,
कायद्यातला एकही शब्द न बदलता भाजप संपूर्ण संविधान बदलण्याच्या तयारीत आहे। जाणीवपूर्वक भाजपचे कार्यकर्ते नेते या देशाचा उल्लेख भारत असा करायच्या ऐवजी ते हिंदुस्थान असा करतात। जाणीवपूर्वक इथे अट्रॉसिटीच्या विरोधात इथे मोर्चे घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो। आमचा मूलभूत अधिकार आहे। इथल्या तमाम उपेक्षितांचं ते सुरक्षा कवच आहे। या सुरक्षा कवचाला अस्त्रासारखं दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला। जाणीवपूर्वक इथं अण्णा हजारेंचे मोर्चे हाईट केले गेले। तुम्ही विचार करा, अण्णा हजारे जसं भाजपचं सरकार आलं कुठेही दिसत नाही। एवढे दलितांवरचे अत्याचार, मराठ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, धनगरांचे प्रश्न, लिंगायतांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एकाही प्रश्नावर, एकाही हत्याकांडावर, एकाही भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यावर अण्णा हजारे चकार शब्द बोलत नाही। कारण अण्णा हजारे वॉज द पपेट ऑफ बीजेपी। हे प्यादे उभे केलेले असतात। हे प्यादे ठराविक काळात आरडाओरडा करतात। यांना जाणीवपूर्वक लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठीच सरकार पक्षाने तयारलेलं असतं। आम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे। मग आता काय करावं लागेल? आता अडचण अशी आहे की 14 राज्यांमधलं त्यांचं सरकार बघता 19 राज्यांची त्यांना गरज आहे। 14 ठिकाणी सरकार आहे, अजून 5 ठिकाणची गरज आहे। महाराष्ट्रातलं इलेक्शन तोंडावर आहे। महाराष्ट्राचं इलेक्शन हे सगळ्यात महत्वाचं ठरेल, कारण या भारतातलं पुरोगामी राज्य, सगळ्यात प्रोग्रेसिव्ह स्टेट हे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राचा निकाल इतर राज्यांवर परिणामकारक निकाल ठरू शकतो। त्यामुळे महाराष्ट्राच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जर महाराष्ट्राचा निकाल पुन्हा भाजपच्या बाजूने लागला तो भूल जाओ तुम तुम्हारे संविधान को। अगर संविधान को बचाना है तो इस बार भाजप को गिराना है। एवढं मात्र पक्क डोक्यात ठेवायचं आहे। कारण या पद्धतीने जोपर्यंत आम्ही और अगर भाजपा को गिराना है तो ये भी तय करना है कि हमारा वोटिंग डिवाइडेशन नहीं होणार। आमच्या मतांचं, आमच्या जातींचं ध्रुवीकरण होणार नाही, याचीही काळजी आम्हाला घ्यावी लागेल। सायमल्टेनियसली काम करणाऱ्या पोरांवरती गुन्हे दाखल करून जाणीवपूर्वक दबाव तंत्र निर्माण करणाऱ्या पोलीस यंत्रणा आणि सरकार यांच्या व्यूहनीतीचाही विचार करावा लागेल। अगदी त्याच वेळेला आमचे नेमके प्रश्न काय आहे? एव्हरी बूथ हॅज अ 20 युथ। या न्यायाने वागावं लागेल की किमान बूथ सेक्टरला आमचे 20-20 लोक तयार आहेत का? नुसता मी नेता असं होणार नाही। त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील। दादा हो, तुम्ही सगळे फार संख्येने इथे जमा झाला। कदाचित त्याच्या चौपट संख्या अजून राहिली असते जर आपल्या अनेक येणाऱ्या गाड्या जर अडवल्या नसत्या तर। माझा भाऊ पंकज काटे यांनी इथे एवढी छान व्यवस्था केलेली, बसायची, स्टेजची, एकूण म्हणजे इथे 4-5 लाख रुपये खर्चलेले सगळे पाण्यात गेले। एवढा सगळा खर्च पाण्यात गेला। हे जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांचं, काम करणाऱ्या युवा पिढीचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न। कारण बघत नाही ना, अरे कालपर्यंत तुम्ही आमच्या सतरंजा उचलणार आहे, तुम्ही आता आमच्या पुढे नेते म्हणून उभे राहता, आम्ही कसे काय सहन करू? आम्ही नाही तुम्हाला सहन करणार। अशा न्यायाने जाणीवपूर्वक आंदोलन, चळवळी दडपून टाकल्या जातात। ही दडपशाही हे ते करू शकतात कारण दंडसत्ता त्यांच्या हातात आहे। आपल्या हातात दंडसत्ता नाही। आपण उगाच बोलून उपयोग नाही। पार्लमेंट मध्ये आपले प्रश्न मांडणारे कोणीतरी पाहिजे। आज घडीला पार्लमेंट मध्ये जी माणसं आहेत ती माणसं तिथे आमचे प्रश्न अजिबातच मांडत नाहीत। अट्रॉसिटीचं प्रकरण झालं, यावर ना लातूरचे खासदार बोलले, ना सोलापूरचे खासदार बोलले, ना असेंब्लीमध्ये सुधाकर भालेराव बोलले, ना अमर साबळे बोलले। एकही खासदार आमच्याबद्दल, आमच्या संविधानाबद्दल पार्लमेंटमध्ये ऍक्सेप्ट, एक अपवाद कर्नाटकचे मल्लिकार्जुन खरगे यांचा एक अपवाद वगळता एकाही खासदाराने हा प्रश्न अजिबात पार्लमेंटमध्ये मांडला नाही। एकही खासदार तिथे बोलला नाही। आता गरज असेल की पार्लमेंटमध्ये कुणीतरी बोलणारी माणसं असली पाहिजे। हे सत्तांतर होऊ शकतं।